इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थ जसे रसोई गॅस, LPG गॅस, पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे अशी चर्चा शहरामध्ये आहे. हे याचे सत्य जाणून घेण्यासाठी UCN TV न्यूजच्या टीमने लोकांचे मत जाणून हे पेट्रोल तुम्ही भरत आहात, इतकी मोठ्या मोठ्या गर्दी, काय म्हणणार? एवढ्या गर्दीचं तर काय म्हणणार आहे, एवढं उन्हाचं उभं राहावं लागतंय सगळीकडं. आता हा तुम्हाला युद्धाचा परिणाम वाटतो का? युद्ध चालू आहे इराणचं आणि त्याचं अमेरिकेचं इस्रायलचं, त्याचाच परिणाम असणार आहे ना. हा तेव्हापासून तुम्ही उभे आहेत. आता इथं येऊन आम्हाला एक तास झालं उभं आहे. एक तास उन्हामध्ये उभे आहेत. तुम्ही काय म्हणताय? काही नाही. ताई, तुम्ही आज दिल्ली गेट या पेट्रोल पंपला आलेले आहात. पेट्रोल भरायला काय त्रास होते? लाईन भरपूर लागलेल्या आहे आणि पेट्रोलची खूप टंचाई चालू आहे वाटतं. पेट्रोल म्हणजे 1-1.5 तासापासून लाईन मध्ये उभं आहे, तरी म्हणजे नंबर आला नाही आमचा. दर वाढलेले आहे का काही? म्हणजे मी 8 दिवसापूर्वी टाकले होते, तर दर वाढलेले होते. आता 8 दिवसाच्या नंतर काय माहिती नाही वाढले की नाही वाढले. माझं नाव सुलोचना. सर आपण टाकलेले आता त्यामध्ये किती वेळ लागला, काय किती पेट्रोल टाकलंच नाही मी, आता चाललोय. ऐका ना, मॅटर चाललोय. आता टाकलं पण नाही मी, लगेच चाललो. तुम्हाला लागलेले आहे, तुम्ही वकील आहे. या रांगामुळे काही परिणाम झाला तुमच्या? आता तुम्ही आता आमचं मॅटर आहे कोर्टामध्ये. आता आम्हाला कामधंदे सोडून या लाईनीत लागावं लागतंय. आता कामाचं नुकसान होतंय यामुळे. तर प्रशासनाने बघावं, लवकरात लवकर याच्यावर काहीतरी तोडगा काढावा. युद्धाचा परिणाम सांगता नाही येणार, पण अफवा जास्त व्हायला लागली. अफवामुळे लोक गर्दी करायला लागले आणि टंचाई त्याच्यामुळे वाढली, आहे का नाही? हा, त्याच्यामुळे आता परेशानी होतीये. मी ऍडव्होकेट सूरज दिवेकर. काय म्हणता? पेट्रोल भरला, खूप लाईन लावची खूप वेळ जातो आणि हा युद्धाचा परिणाम आहे. प्रत्येक गावात आम्ही चिकाडाला बघितलं, बायपासला चौघड रांग आहे, चौघड रांग आहे. हो. किती वेळ लागला पेट्रोल भरायला? 1.5 तास. भाव वगैरे काही स्थिर आहे? भाव स्थिर. पण हे लवकर युद्ध बंद व्हावं. आणि प्रत्येक लोक, कामगार लोकांना पेट्रोल नाही जातात, कारण पेट्रोल होतं लोक कामाला जातात. लोक तर 20 किलोमीटर 30 किलोमीटर कामाला जातात लोक, तर पेट्रोल नसलं कुठे जातात ते. म्हणजे करोनापेक्षा बेकार झाला ते. करोनापेक्षा बेकार. हा. गोरखनाथ एकनाथ तळेकर, गांधीजी, सेवानिवृत्त हेडमास्तर. पेट्रोल हो टाकलं. त्यामुळे किती वेळ तुम्ही? अर्धा तास. म्हणजे आता एक गर्दी खूप जास्त वाढलेली आहे उन्हातानाचं. काय वाटतं, हे इराण आणि इस्रायलचे युद्ध चालू? हो, निश्चित. युद्ध तिकडे चालले पण परिणाम इकडे होतोय. निश्चित होतो परिणाम. पेट्रोलचे भाव वगैरे काय आता? मग भावने स्थिर, सध्या तरी भाव स्थिर असं वाटले, पण तिकडे युद्ध आहे म्हणून परिणाम इकडे होतोय. लोक पॅनिक झालेले. लोकांना वाटतं मिळतं की म्हणून भरून ठेवत.
अच्छा, म्हणजे लोक लोकांच्या जास्त साठेबाजी करू लागले सगळे लोक. अच्छा, अच्छा. तशी करायची ऍक्च्युली गरज नसावी असं मला वाटतं, कारण की आहे सगळं साठा उपलब्ध, पण तरी साठेबाजी चालू आहे की मिळतं की नाही परत, म्हणून त्या वृत्तीने लोक यायला लागले. आणि 74 दिवसाचं आपल्याकडे साठा आपल्याकडे साठा आहे आणि घाईगर्दी करायची गरज नाहीये, पण तरी आपली मानसिकता कशी आहे की मिळाल्यानंतर कसं म्हणून आपण सगळं साठा करत चाललोय. म्हणजे आता मिळतं सगळ्यांना पेट्रोल, सध्या पुरतं आहे आपल्याकडे उपलब्ध. अफवा म्हणजे कसं, आता आपल्याकडे सोशल मीडिया एवढं तीव्र झालेला आहे की आपण मीडिया बघतो, बातम्या बघतो आणि आपल्याला काय होईल का असं होते पॅनिक होत आणि पॅनिक होते. शासन सांगते की नाही आहे पॅनिक सिच्युएशन, पण तशी क्रिएट केली कृत्रिम असं मला वाटतं. नाहीये तसं, कारण मी रोज बातम्या बघते सकाळ संध्याकाळ. तर शासन कायम सांगते की गॅसचा थोडा पण नाही, पेट्रोलचा तुपट नाहीये, टंचाई नाहीये, पण आपण भीती वाटते की करा म्हणून साठेबाजी आपण करतो. म्हणजे आपल्याला आहे उपलब्ध, आपल्या कामापुरतं आपल्याला आहे, पण आपली माणूस प्रवृत्ती कशी की पाहिजे म्हणून साठा करून ठेवायचा, तसं आपण करत आहोत. तशी आवश्यकता नाहीये. धन्यवाद. प्रज्ञा शैली सवाई, डॉक्टर प्रज्ञा शैली सवाई. औरंगाबाद UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण बघत आहोत का इस्रायल, इराक आणि अमेरिका यांचे युद्ध सुरू आहे. हा युद्ध सुरू असल्या कारणाने तिकडे हा जो भाग आहे आपला अरब कंट्रीज आहे किंवा गल्फ कंट्रीज आहे, तो आहे आपल्याला पेट्रोलियम पदार्थ जिथे मिळतात सगळं युद्ध चालू आहे. त्या युद्धाचा परिणाम आपल्याला पूर्ण जगामध्ये सुद्धा आपल्या भारतामध्ये सुद्धा दिसू लागला आहे. आपण सध्या भारत या दिल्ली गेटच्या पेट्रोल पंपावर आपण बघत आहोत किती मोठ्या प्रमाणावर इथे रांगा लागल्या आहेत. रिक्षाच्या पण रांगा लागलेल्या आहेत, डिझेल पेट्रोल सर्वांचेच रांगा इथं लागलेल्या आहेत. लोकांना 2-2 तास उभं राहून जे आहे तर पेट्रोल भरण्यासाठी त्यांना लागत आहे. लोकांचं म्हणणं स्पष्ट आहे की रांगा लावल्यामुळं आम्हाला कुठं जेव्हा आमचं अर्जंटचं काम आहे ते होत नाही आणि आम्हाला पेट्रोलसाठी 2-2, 3-3 तास लागत आहे. आम्ही लोकांची प्रतिक्रिया घेतली तेव्हा लोकांचं म्हणणं असंही होतं काही लोकांचं का विनाकारण लोक पॅनिक करत आहेत. ज्या ठिकाणी 1 लिटर पेट्रोल लागतं त्या ठिकाणी 2-2, 4-4 लिटर पेट्रोल लोक भरून ठेवत आहेत. त्याच्यामुळेही कृत्रिम शॉर्ट हे दिसत आहे आपल्याला, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. काही महिलांचं म्हणणं असं आहे का हे कृत्रिम तुटवडा आपल्याला जाणवत आहे, म्हणून त्यांना जाण्यासाठी किंवा त्यांच्या कामाला जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. क्या बोलना है आपको, क्या पेट्रोल के लिए लाइन लगाना पड़ेगी आपको? बिल्कुल लगाना पड़ रही, 1-1 घंटा लाइन लगाओ तो 2 लीटर के ऊपर दे रहे हैं. अच्छा, पेट्रोल को शॉर्टेज किए 2 लीटर से दे रहे ऊपर नहीं थोड़े अभी पेट्रोल आएगा तो फिर लो और बाद में डालो, बाद में फिर 2 घंटे लगाओ. अच्छा, पेट्रोल का भाव वगैरह कुछ नहीं, भाव नहीं बढ़ा. नहीं बढ़ा. अच्छा, तो आप जो 2 दिन यहाँ लगा तो आपके धंधे पे भी इसका परिणाम होता है? हाँ होता ना. अब 2 घंटे अगर यहाँ खड़े रह गए तो परिणाम तो होते ही ना, धंधा ही नहीं रहता. अब हम ड्यूटी के हिसाब से कर लेते, हम स्कूल की ड्यूटी क्या रहती. लगता है आपको क्यों हो गया तो पेट्रोल पावर से शॉर्टेज हो गया, क्या लगता है? क्या माल नहीं आ रहा बोलते ये लोग. अच्छा, ये लोग बोल रहे माल नहीं आता हाँ पेट्रोल वाले, हाँ. हाँ बस इतना ही है. तो टैंकर भेज रहे हो तो वहाँ से माल नहीं आ रहा. ये भाई क्या बोलना है आपको? पेट्रोल का आप नंबर लगाए खड़े यहाँ से 2 घंटे से खड़े हुए हम अच्छा. पेट्रोल के वास्ते. हाँ. परेशानी तो करना पड़ेगा. क्या लगता है आपको कैसे, मतलब किस वजह से जो है ये पेट्रोल की लाइन लगाने पड़ रही है? बहुत बड़ी गर्दी आपको यहाँ नजर आ रही है. अभी पब्लिक की वजह से आप जो है हर जगह पे आप जो है तो हर जगह घूमते रहते हैं. कहाँ दिखा आपको ऐसी कितनी गर्दी है? हर पेट्रोल पंप कितनी गर्दी है? हाँ, हर पेट्रोल पंप पे हाँ, इतनी गर्दी आहे. हाँ. आपण बघत आहात का, या आपल्या जेव्हा रिक्षावाल्यांना आपण विचारलं ते चोहीकडे फिरत असतात. त्यांचं म्हणणं असं आहे का प्रत्येक पेट्रोल पंपवर अशीच गर्दी आहे आणि याच्यामुळे त्यांच्या धंद्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहेत. अशी गर्दी पूर्ण म्हणजे जो भारतचा असो HP चा असो प्रत्येक पेट्रोल पंपावर अशीच गर्दी आहे आणि येणारा काळ हा 100 पेक्षाही कठीण होणार आहे का? आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.